सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेतर्फे पारंपरिक भारतीय लोककलेचा जागर। महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेतर्फे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालयात केले होते। पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून सुमारे 60 ते 65 कवी साहित्यिक उपलब्ध होते। प्रत्येकाने आपली प्रासादिक लोककला उत्तम अभिनयासह सादर केली। त्यात आरती, अभंग, ओव्या, भारुड, पिंगळा, भोंडला, गवळण, वासुदेव, गोंधळी, पोवाडा, जागर अशा विविध लोककलांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी, संपादक वि. ग. सातपुते, कार्याध्यक्ष काकासू चव्हाण, उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ठाकूरदास, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संध्या गोडे, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिवनेकर, मुंबई तसेच इतर मान्यवर कवी कवयित्री उपस्थित होती। या सर्वांची समायोजित भाषणे झाली। त्यात भारतीय पारंपरिक लोककलांची ओळख आणि संस्कार आज नवीन पिढीवर होणे अत्यंत गरजेचे आहे असे विचार प्रत्येकाने मांडले। समाज परिवर्तनाचे, समाज प्रबोधनाचे नैतिक कार्य केले जाते हे लोककलेच्या माध्यमातून होतं। अशा लोककला आपण जपल्या पाहिजेत असे उद्गार वि. ग. सातपुते यांनी काढले। ज्येष्ठ कवयित्री सुनेत्रा गायकवाड, योगिता कोठेकर, डॉक्टर मानसी पाटील, डॉक्टर ऐश्वर्या डगावकर, पुष्पाताई कुलकर्णी, अंजली महाजन, डॉक्टर लक्ष्मण शिवनेकर, मीनाताई सातपुते, विजय जाधव, ज्योतिताई सरदेताई, शुभदा जोशी, शुभदा उदगावकर, मनीषा साने, अनिल कुलकर्णी, शांभवी बोधे, सरोजिनी बाबर, जया ठाकूरदास। कार्यक्रम नियोजन कविवर्य मकरंद घाणेकर, यशवंतजी देव, राधिका दाते, वंदना घाणेकर यांनी केले, तर कवयित्री रुचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले। स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।